सो हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही करणार आहोत मेकअप चॅलेंज व्लॉग. सो हा फर्स्ट टाइम आम्ही दोघी एकत्र बसून आणि एकदम चॅलेंज व्लॉग करतोय. सो टुडेच व्लॉग इज व्हेरी इंटरेस्टिंग, कारण की आज आम्ही बनलोय अपोजिट कॅरेक्टर. सो लेट्स सी हू गोना विन दिस चॅलेंज. येस. सो मेकअप चॅलेंज आहे म्हटलं तर मेकअप ट्युटोरियल येणार आहे त्यामध्ये. पण मला एकदम थोडासा किंचित मेकअप येतो, संजनाला थोडासा येतो. येतो. सो त्यामुळे आपण खूप इंटरेस्टिंग होणार आहे हा व्हिडिओ, कारण की याच्यामध्ये पूर्ण मेकअप, संजनाचा मेकअप मी करणार आहे आणि संजना माझा मेकअप करेल. सो तुम्हाला डिसाइड करायचं की कोणाचा चांगला मेकअप होईल. सो या, लेट्स गेट स्टार्टेड फॉर व्हिडिओ. सो मी तुम्हाला थोडंसं समजावून सांगते या ब्लॉग बद्दल. तर आपलं चॅलेंज आहे मेकअप चॅलेंज ब्लॉग. तर त्यामध्ये काय असणार, संजना पूर्ण मेकअप माझा करेल आणि मी संजनाचा मेकअप करेल. तर त्यामध्ये आमचा नो मेकअप लुक, म्हणजे असं काही नाहीये की नो मेकअप लुक, म्हणजे आम्हाला जसा मेकअप येतो ना तसा आम्ही अप्लाय करणार आहे. सो त्यामुळे तर तुमच्यावरती डिसाईड करणार की फायनल लुक जर कोणाचा आवडला तर तुम्ही कमेंट करून सांगा. तर बघूया त्या चॅलेंज मध्ये कोण जिंकते. सो आय होप गाईज मला जिंकवण्याचा प्रयत्न करा, कारण की मी फर्स्ट टाइम ट्राय करते. संजनाने माझ्यावरती खूप वेळ मेकअप केलाय, सो तिला थोडंसं माहिती असेल. बट एनिवे, सो स्टार्ट करूयात आपण व्हिडिओ. ते फायनली आम्ही तुम्हाला आमचा मेकअप म्हणजे जे पण रिवील करणार है. येस. सो हा इचा आणि हा माझा, मीन्स हम दोनों का मिला के इतना है एंड हमको इसमें ही हम दोनों का मेकअप करना है. आणि ते पण आम्ही सगळं ना हे सेव्हिंग करून अँड स्कॉलरशिपच्या पैशाने घेतलेला आहे. हा, तर हे आमच्याकडे जेवढं पण आहे तेवढ्यामध्येच आम्हाला मेकअप करावा लागणार आहे. सो इनफ आहेत का? इनफ पण आहे, बट आम्हाला अजून प्रोडक्ट्स घ्यायचे आहेत. आम्हाला थोडं नॉलेज नाही की कुठले कुठले लागतात, बट जेवढे आहेत तेवढेच आम्ही यामध्ये अप्लाय करणार आहोत. सो फर्स्ट चॅलेंज आहे, संजना माझ्यावर मेकअप करेल. सो स्टार्ट. सो अभी संजना मेरे पे मेकअप करने वाली है. मी क्यों हिंदी में बोल रही हूँ, इट्स ओके गाइस. तर संजना माझ्यावर मेकअप करणार आहे. तर तुला मी सांगते की मला एवढं सुंदर केक की मलाच जिंकली पाहिजे यावेळेस. तिने ऑलरेडी चिटिंग करून म्हटलंय की मी प्रत्येक वेळेस मेकअप करते. सो गाईज मला जिंकवा, कारण की मी यावेळेस फर्स्ट टाइम मेकअप करणार आहे. सो इट्स चिटिंग. सो नो गाईज, चिटिंग नाही. मी रेकॉर्डिंग आहे. तुम्ही मला थोडंसं फक्त थोडीशी मोटिवेशन घेण्यासाठी बोलले गाईज, बट तुमचाच फायनल लुक तुम्हालाच जज करायचंय. सो आपण स्टार्ट करूया. या. सो हॅलो गाईज, तर मी आता संजीवनीचा मेकअप करणार आहे आणि ती काहीच एकही शब्द बोलू नाही शकणार. मीन्स जर मी थोडासा फाउंडेशन जास्त लावला, लिपस्टिक भडके कलरची लावली तरी पण ती काहीच नाही बोलणार आहे, बिकॉज मेकअप मी करणार आहे ना. सो आज ती शांत बसणार आहे आणि मी तिचा मेकअप करणार आहे. याचा अजून एक चॅलेंजचा याच्यामध्ये रूल आहे की जर ही माझ्यावर मेकअप करत असेल तर मी एक पण शब्द बोलणार नाही, किंवा मी जर हिच्यावर मेकअप करत असेल तर ही मला एक पण शब्द बोलणार नाही की असं अजून लाव किंवा थोडंसं हे डार्क कर, असं काहीच एक शब्द पण बोलू शकत नाही. म्हणजे जो मेकअप करत असेल ना तो एकदम चुप्प राहील आणि बाकीचा तो मेकअप करेल. सो हे चॅलेंज आहे. जर त्याच्यामध्ये कोण बोललं तर तो ऑलरेडी हार. सो मला येत नाही, मला व्लॉगिंग करता, बट आय एम ट्राईंग सो हार्ड. या, प्लीज मला काही बोलू नका. कोण काही बोलणार नाही गाईज. सो आज आम्ही करणार आहे मेकअप चॅलेंज व्लॉग. सो अभी ये फेस वॉश है हमारा ग्लासिंग का, लेकिन ये हमारा नहीं है, ये ट्विंकल का है, क्योंकि हम हमारा फेस वॉश अपने रूम में भूल गए हैं. सो इसका भी यूज करेंगे. अर्धी येऊ शकतो, कारण की आमचा जो ब्लूटूथ होता त्याची चार्जिंग संपलेली आहे. तो आता मी चार्जिंगला लावलेला आहे. सो मास्कचा जेल बेस प्रायमर होता तो आता मी अप्लाय केला याच्या स्किनवर. तर आता आम्ही कन्सिलर आणि कलर करेक्टर यूज करणार. सो मास्कचा जेल बेस प्रायमर होता तो आता मी अप्लाय केला याच्या स्किनवर. तर आता आम्ही कन्सिलर आणि कलर करेक्टर यूज करणार आहे. सो लेट्स, दिस इज कन्सिलर, करेक्टर होता. आता कन्सिलर लावणार आपण, त्याआधी कलर करेक्टर लावलेलं होता.
आमच्याजवळ हे दोन्ही फाउंडेशन आहे, हा माझा आहे, हा ह्याचा आहे. सो आम्ही दोघांना मिक्स करून लावतो प्रत्येक वेळेस. त्यावेळेस सुद्धा तसंच करणार. सो आम्ही सध्या लाईट बंद केलेला आहे. आमच्याकडे लाईट होता, लॅम्प लाईट होता, तर तो बंद केला कारण की त्यांनी जरा जास्तच फोकस दिसतं, प्रॉपरली विजिबल नाही आहे. मी मॅक्सला आणि प्रॉपरली ब्लेंड करणार आहे. तुम्ही बघू शकता खूप व्यवस्थित ते ब्लेंड झालेलं आहे. पॅची सुद्धा नाही झालेलं. हा आमचा पॅलेट आहे, न्यूड पॅलेट कॅन्सी. मी सगळ्यामध्ये हा कलर घेणार आहे, हा, आणि त्यानंतर थोडा डार्क म्हणून हा कलर घेणार आहे. सो दिस बोथ कॉम्बिनेशन करून आपण करू. मी हा डार्क शेड घेते. आता आपल्याकडे डबल ट्रबलचा मस्कारा आहे. हा मस्कारा दोघांकडे पण सेम आहे. तर आता आपण हा अप्लाय करू. त्याच्यामध्ये 2 पार्ट्स आहेत त्याचे, स्टेप 1 आणि स्टेप 2. स्टेप 1 आपण घेणार आहे. तर आता आपण स्टेप 2 करणार आहे. स्टेप 1 झाली, स्टेप 2 करणार. याने व्हॉल्यूम येतं. वॉटरप्रूफ सुद्धा आहे. पालक तुम्ही पण सांगू शकत होते नंतर. Please for volume issues. You can see it's okay. So आता तुझे हायलाइटर दिस इज आयब्रो पेन्सिल. याची गरज हिलाच असते बिकॉज मला लावता नाही, जनरली मी लावत सुद्धा नाही. हीच लावून देते, हीच लावते स्वतः. बट ट्राय करते मी आज बिकॉज इट्स मेकअप चॅलेंज. थोडी लावली आहे. यू कॅन सी द डिफरन्स. इकडे थोडं डार्क वाटतं आणि तिकडे थोडं फेंट आहे. आपल्याकडे इनसाइडचा ब्लशर आहे, ते आता आपण लावूया. मी याच्या आधी पण मेकअप करून दिलेला होता. तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तर तो गरबाच्या वेळेस करून दिलेला. आपण मार्सचं हायलायटर अप्लाय करणार. आमच्याकडे फ्यू स्टॉक इनसाइड आणि मार्सचेच प्रोडक्ट आहेत आणि लिटरली छान आहेत ते. दिस इज मार्स हायलायटर. हा कलर जिंदगी में चमकना चमको लेकिन स्किन जरूर चमकनी चाहिए. नाही म्हणते ते. हां हायलायटर प्रॉपरली विजिबल नसेल दिसत कारण की लाईट इकडच्या साईडला आहे. सो त्यामुळे इकडे फ्लॅश पडतं आणि इकडे थोडासा अंधार पडतो. बट ते रिअलमध्ये व्यवस्थित सेटल झालं.
एकदम मिनिमम मेकअप करणार आहे. मिनिमम मीन्स जेवढा व्यवस्थित करता येईल तेवढा, बिकॉज वी आर नॉट प्रोफेशनल आर्टिस्ट. सो त्याच्याकडे आहेत इतके लिपस्टिक. सो आता मिक्स करून लावून बघतो की कोणतं छान भेटेल. मी हा आणि हा हे दोन्ही मिक्स करून लावणार आहे. हा थोडा डार्क शेड आहे. आपण आउटलाईनला लिप आउटलाईनला लावणार आहे. अनदर वर्ड इज ट्विंकल. इसका नाम ट्विंकल है, लेकिन ये इसका है. तो ये न्यूड कलर है. न्यूड कलर है. जस्ट लाइक लिप कलर. ऐसा लगता है कि कुछ लगाया नहीं है. एग्जैक्टली लिप कलर है ये, इसलिए इसने लिया. तो थोड़ा सा व्यवस्थित ब्लेंड झालेला आहे. सो गाईज माझा झालं म्हणजे मी मेकअप करून दिलेला आहे. आता नाव इट्स हर टर्न. बट अजून हेअरस्टाईल बाकी आहे. हेअरस्टाईल नॉर्मलच ठेवला आहे आम्ही. सो गाईज दिस इज संजनाज मेकअप. तिने माझ्यावर केला आहे. सो आयलॅशेस तुम्ही बघू शकता व्यवस्थित. मस्कारा पण व्यवस्थित आहे. तिने काय बोलतं त्याला, हे थोडंसं मला समजत नाही काय केलं तिने, बट लिपस्टिक शेड पण बरोबर आहे. अजून ब्लेंड पण व्यवस्थित झाला आहे. ठीक सो आमचे आहे. जज आहे मॅम ट्विंकल मॅम. ट्विंकल मॅम कम हिअर. आज तुमचा रिस्पॉन्स पाहिजे माझ्या मेकअपवर. हां, कसं सो झालं तिने मला मेकअप केला तर तुला सांगायचं आहे. देन नंतर मी करणार आहे. सो या सो आमचे जज ट्विंकल आहे आणि ते आम्हाला सांगणार आहे की दोघांमधून कोणाचा मेकअप छान झालेला आहे. या तुम्ही पण जज आहात. तुम्ही कमेंटमधून सांगा. बट आता हे सांगा, मेकअप झाला छान. आता झाला नाहीये पण मी माझं मेकअप केला आणि तिचं सांगू शकता ना कसं तुमच्या झालं. याच्यावरती. सो गाईज संजनाने खूपच सुंदर मेकअप असा केलेला आहे. पण आपण आता संजीवनीचा मेकअप बघू. संजनावरती कसा करते त्याच्यावर डिपेंडेंट आहे की सो कोण हे आमचे सुंदर जज मेकअप आहे. करतं. पण छान झालाय. मी पण कॉम्प्लिमेंट देईल संजनाला. संजीवनी So, आता खरंच माझी सुंदर turn. दिसते. हो वा, मी आहे सुंदर. मेकअप पण सुंदर झाला. बट आता सो या गाईज, तर आपण आता संजनाच मेकअप करणार आहोत. तर तिने छान केला मेकअप. बट आता मला टेन्शन आले की माझा होईल का एवढा बेटर मेकअप. सो बट ट्राय करूयात. तर आता त्याला फेस वॉश करायला सांगितलं मी. देन आता त्यानंतर आपण मेकअपला स्टार्ट करूया. येस, ते संजनाला फेस वॉश करायला सांगितलंय. देन आता फेस वॉश झाला त्यानंतर सगळ्यात पहिले आपण अप्लाय करणार आहोत मॉइश्चरायझर. तर आता आपण करणार आहोत प्रायमर अप्लाय करणार आहोत बिकॉज याने बेस खूप छान बनतो. तर सगळ्यात हा मी सांगू शकते, माझं ट्युटोरियल आहे. तर मी हिला बोलली होती की ओके. कंटिन्यू करूयात मेकअप. सो कलर करेक्टर आणि कन्सिलर. हा, सो हे दोन घेतलेलं आहे मी. तर सगळ्यात पहिले आपण लावूया कन्सिलर. या आपण कन्सिलर आईच्या खाली लावतो. आईच्या खाली लावणार बिकॉज गाई संजना खूप मेकअप करते. सो तिच्या डोळ्याखाली हो, सो त्यामुळे तिचे थोडे डार्क सर्कल येत आहेत बिचारे. सो त्यांना आपण थोडस कव्हर करूयात. सो त्यानंतर काय असतं, त्यानंतर
मी लावणार आहे फाउंडेशन, बिकॉज हे 2 फाउंडेशन मिक्स करून आम्ही दोघी पण लावतो, आधी सांगितलंय तिने. तर आता पण मी दोन्ही मिक्स करणार आहे. व्यवस्थित. आणि त्यानंतर आपण करूयात पहिले आईचा मेकअप. तर येस, सो संध्याच्या आईज थोडे ब्रॉड आहे, सो त्यामुळे थोडस आपण तो पोर्शन चांगला दिसेल. तर आपण थोडस त्याच्यावरती फोकस ठेवूयात. तर मी हा जो आहे हा आणि देन हा कलर 2 मिक्स करून लावलाय. थोडं व्यवस्थित आधी कर ना, व्यवस्थित दिसत नाही बट मी लावलाय थोडंसं. ठीक आहे, जास्त पण नाही लावणार आहे मी. सो या अजून कुठे गेलं याचा कुठला कलर दिला एकदम चमकून तो पहिला असं घ्या लागेल चौकीन चारी जडे नाही. हा थोडासा लावते कारण की हा थोडासा शिंदे शिंदे यायचं. हा किंवा हा हो, हा सुंदर होता. हा दिवस शोने उद्बीरचं गेलमध्ये चांगलं या हे हो ग, खरंच सुंदर वाटतंय. म्हणजे असं म्हणजे यामध्ये दिसत नाही व्यवस्थित कॅमेऱ्यामध्ये, रिअल मध्ये सुंदर वाटतंय. या देन त्यानंतर आपण मस्कारा लावणार आहोत. हा आमच्या दोघींना पण खूप आवडतो, बिकॉज यामध्ये ना 2 लेअरचं जसं संजना सांगितलं होतं. म्हणजे तुम्हाला नॉर्मल मेकअप करायचं तर तुम्ही 1 लेअर लावले तरी चालेल, बट आम्हाला अजून असे मोठे मोठे आयशेस आवडतात, त्यामुळे मी 2 पण लेअर लावतो. तर येस, सगळ्यात मी फर्स्ट लेअर लावणार आहोत. खाली खाली सो आता आपण परत जाणार बिकॉज खालच्या आलेच आलंच नव्हतं. सो दुसऱ्याच्या आल्याच्या लावताना मला भीती वाटते थोडीशी, कारण की मी कधीच नाही करतो. ठीक आहे, जास्त मध्ये करते बट मी बघू शकते किती मस्त वाटतं आल्याशिवाय. सो या म्हणून आम्ही हा घेतला खूप पैसे त्यासाठी मी पण या. सो आमच्याकडे लायनर नाहीये सध्या, सो लायनर नाही लावता येणार मला. तर त्यानंतर आपण करणार आहोत काय बोलतात त्याला, ठीक आहे आपण ब्लश, हा पिंक 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 करू थोडेसे गालं. या मी विसरून जाते मध्ये मध्ये, पण ठीक आहे दाखवून थोडं. सो थोडं थोडं टाकायचा. इट्स ओके राईट. दादी काय बोलते त्याकडे न करायचं, म्हणजे काल टमाटर लाल टमाटर करते. या बहुत लाल लाल कर देली हुआ है. सो या किती मेहनत करावं लागते मला. त्यानंतर हा सगळ्यात मोठा म्हणजे मला ना म्हणजे मला येतात आयब्रोज करता व्यवस्थित, आणि हिला नाही येत, पण हिला करायची पण गरज नाही, पण तरी पण मी हिला सांगते कसं करायचं असतं. हा तर संजनाचे आयब्रोज ऑलरेडी ब्रॉड आहे, सो आपण थोडेसे त्याला थोडस म्हणजे हे करणार आहोत बस. आयब्रो है गाइस, इच्छे शिनचैन आयब्रो, इतने आयब्रो लेके क्या करते पता नहीं. आता आपण कॉम्पॅक्ट पावडर लावणार आहे. ही ऑलिव्हियाची कॉम्पॅक्ट पावडर आहे. सो मी आता ब्लू कलरचं काजल लावणार आहे, बिकॉज आमच्याकडे ब्लॅक कलरचं नव्हतं, सो ट्विंकल कडनं घेतलंय मी. सो नवीन एक्सपिरियन्स करूया थोडस, ते पण जाण्यावरच करत आहे. म्हणजे आमच्याकडे काजळ आयलाइनर नव्हतं, सो म्हणून ब्लॅकने मी थोडस बॉर्डर कर द्यायची आयब्रोला.
ॲव्रोला नाही. थोडस गोल्डन आणि व्हाईट, नाही पिंक आणि व्हाईट थोडसा आपण कारण की आपण वरचं सगळं लाईट ठेवल्याचं, त्यामुळे आपण एवढे सगळे लिपस्टिकचे आपल्याकडे हे आहेत. तर आपण सगळ्यात पहिले करणार आहोत बॉर्डर. इकडे बघ, डोळे बंद कर. सो या गाईज, तर आम्ही मेकअप संपलेले आहेत. संजनाने पण माझ्यावरती मेकअप केला, मी पण तिच्यावरती केलेला आहे. सो तुम्ही आता आम्ही जजला बोलेल, म्हणजेच की आम्ही ट्विंकलला डिसाईड करायला सांगणार आहे की दोघींपैकी कोण विन झाले. सो या, वेलकम ट्विंकल. अभी मजा आएगा ना. हॅलो गाईज, तर मला तर तसं दोघींचाही मेकअप आवडलाय, पण संजनाने खूप काही गोष्टी कमी केलेल्या आहेत संजीवनीच्या मेकअप मध्ये. आणि संजनाच्या आईच एकदमच स्मोकी स्मोकी दिसताय, ती पण क्यूट दिसते आणि संजीवनी पण क्यूट दिसते. सो तुम्ही त्यांना बघू शकता ते कसे दिसताय, दोघं पण सुंदर सुंदर. तर गाईज, आता संजनाच्या मेकअप मध्ये संजनाने लायनर नाही लावलेलं आहे संजीवनीला, आणि नाही मस्कारा अप्लाय केलाय. बाकी सर्व घाम आला त्यामुळे थोडस, तिला थोडा थोडा घाम येतोय, त्यामुळे तिचा मेकअप थोडा इतका दिसत नाहीये. पण संजनाच्या मेकअप मध्ये संजीवनीने सर्वच काही अप्लाय केलंय. सो संजना पण आता आपल्याला डिसाईड करायचंय की कोण विन झालंय म्हणून, आणि मी त्यात कन्फ्युज आहे. पण दोघींना ऑब्झर्व करते. तिच्यावरती आहे की तिने काय असं कोणाच्या इकडनं करणं नाही. म्हणजे समोरून आमचं मेकअप दिसते तर आम्ही वेगळं दिसतोय. पण खरंच मला विश्वास नाही बसत की मीने केले. खरंच चांगली दिसते ना, खरंच छान दिसतंय. हो, ती छान दिसते, पण नाही का आता मला मेकअप गेलाय, पण तुम्ही बघितलं होतं स्टार्टिंगला मला. ते दोघं पण रिअल मध्ये खरंच सुंदर दिसताय. फोन मध्ये एवढं काही दिसत नसतं, पण रिअल मध्ये सुंदर दिसताय. आणि संजना जास्त चमकीली दिसते. तिचा आता मेकअप उतरला, नाही पण मी जास्त लावलंय ते. संजीवनीने हायलायटर जास्त युज केलाय संजनाला, म्हणून संजना चमकीली दिसते. पण काय नाही, ती क्यूट दिसते. आणि एक पॉइंट संजनाचा याच्यातनं पण कट होतो की संजनाने लायनर युज नाही केलंय संजीवनीला. मी नव्हतं तर मी त्या थोडस अप्लाय, लायनर नव्हतं तर संजीवनीने ब्लॅक थोडस लावून दिलं तिला, म्हणून संजीवनीला एक पॉइंट जास्त मिळतो. आणि तिने हायलायटर पण चांगल्या प्रकारे युज केलंय. सो मला तरी वाटतं की संजीवनी विन आहे. नो गाईज, असं काहीच नाही की मी चिटिंग करते, असं काहीच नाही. प्लीज बघ, असं आम्ही अजूनपर्यंत आम्ही काहीच म्हटलं नाही की विन, काहीच नाही की मी कोणाची साईड घेते म्हणून. पण जे आहे ते आहे, कारण संजीवनीचा पण एक मार्क कट होतो. पण संजीवनीने हायलायटर जे लावलंय ते चांगलंही दिसतंय, म्हणून मी तिचा मार्क कट नाही करणार. आणि तिचा आय मेकअप खूपच स्मोकी दिसतोय, खूप सुंदर दिसतोय, म्हणूनच संजना सुंदर दिसते. पण संजनाचा आय मेकअप मध्ये एक फॉल्ट झाला की संजनाने लायनर नाही युज केला. सो संजना, ते पॉइंट मिस करू आपण, काही हरकत नाही. बट तुमच्याकडे पण ऑप्शन आहे की तुम्हाला जर तुम्ही पण कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणाचा मेकअप आवडला. सो या, तर आम्ही आजच्या जजला विचारू की आमच्या कॉम्पिटिशन मध्ये आम्ही काय बोलतात त्याला,
कोण win झालं? Who is the winner, guys? गाईज मी दोघांना ऑब्झर्व करते. गाईज मी दोघांना ऑब्झर्व करते आणि मग तुम्ही बघू शकता की कोण विन झाला. आजचा विनर आहे संजीवनी गवळी. गाईज हमने चिटिंग नहीं की है, जो है वो. ठीक आहे. माझी इच्छा आहे की संजनाच्या लग्नाला तिने मलाच बोलायला पाहिजे मेकअप आर्टिस्ट. आणि जज करायला मला बोलवलं पाहिजे. आणि संजना सुंदर दिसते की नाही? काय बोलतात त्याला, हे काय असतं का काय ते? बोलता? काम भेटलेलं आहे की संजनाच्या लग्नात मी मेकअप करेल संजनाचा. माझा पण करणार आहे. तर तुम्ही डिसाईड करा, कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही सांगू शकता की कोण विन झालाय म्हणून. आणि जर या ना आपण त्यांना सांगूयात. आणि जर तुम्हाला अशा प्रकारे व्लॉग्स आवडत असतील तर तुम्ही कमेंट करा आणि नक्की सांगा आम्हाला की आम्ही नेक्स्ट चॅलेंज कुठला करू. सो या गाईज, शोधू आणि त्यावर व्हिडिओ बनवण्यासाठी काय करू. या सो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा गाईज.